त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराईपाली कृषी संजीवनी प्रकल्प गावात लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम पार पडला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराईपाली महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जागतिक बँक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यातून लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम दिनांक 15/4/2025 ते 19/4/2025 ग्रामपंचायत खैराईपाली येथे ग्राम कृषी दिवस, मशाल फेरी व गाव बैठक, प्रभात फेरी, गाव नकाशा व हवामान अनुकूल लक्ष गट चर्चा, श्रमदान, शालेय स्पर्धा, शिवार फेरी, पाणी ताळेबंद व शेती, मुले साखळी शिवार फेरी, संशोधन नकाशा आराखडा, मसुदा व महिला सभा, पशुधन मूल्य साखळी, ग्रामसभा आराखडा मंजुरी इत्यादी उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक यांच्यामार्फत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। त्यात उपस्थित रवींद्र वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक, खैनार साहेब, तालुका कृषी अधिकारी पेठ, सरपंच सविता पवार, उपसरपंच रमेश लांगे, चव्हाण साहेब, मंडळ कृषी अधिकारी हर्सुल गावित साहेब, मंडळ कृषी अधिकारी करंजाळी दिघे साहेब, मंडळ कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर शेलार साहेब, मंडळ कृषी अधिकारी पेठ, ग्राम कृषी विकास समिती स्वयंसेवक कृषी ताई, महिला बचत गट, ग्रामसेवक, शेतकरी, तरुण युवक, पुरुष बचत गट, वनाधिकारी, पशु अधिकारी, अंगणवाडी सेविका, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामस्थ, खैराईपाली, दाभोली पाडा, साठेचा पाडा, मच्छी पाडा इत्यादी ग्रामस्थ नसून संपूर्ण तालुक्यातील महिला वर्ग तसेच शाळेतील मुलांनी सुद्धा सहभाग घेऊन तसेच प्रस्तावना कृषी सहाय्यक अशोक भाऊ कर्डिले व सूत्रसंचालन रमेश चौधरी, कृषी सहाय्यक पेठ यांनी कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रम पार पडला। विहिरीमध्ये म्हणजे पहा, माझे वडील जेव्हा होते तेव्हापर्यंत नळांची व्यवस्था नव्हती, त्यांनी विहिरीमध्ये पाणी पाहिलं। आपण पाहतोय म्हणजे आता आपण जी पिढी आहे ते आपण पाहतोय ती नळांमध्ये। आता पहा, प्रत्येक गावांमध्ये नळ आहेत। आपली मुले पाहतील बाटलीमध्ये, म्हणजे ज्या बिस्लरीच्या बाटल्या आहेत, लक्षपूर्वक आहे का, आपली मुलं बघा बिस्लरीमध्ये पाणी जास्त पितात। नातवंड पाहत, याच्या पुढची परिस्थिती त्यांनी सांगितले, नातवंड पाहतील कॅप्सूल मध्ये, म्हणजे पुढे पाण्याची इतकी भीषण टंचाई होणार आहे का पाण्याच्या गोळ्या द्यायला लागतील। आपण नाही का हसत उभा आंघोळीची गोळी घेऊन ये, तशा पाण्याच्या गोळ्या द्यायला लागतील। आणि पुढे आपल्याला असा संदेश दिलेला आहे, जर आता याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते आपण पाहू फक्त आपल्या डोळ्यांच्या आशू। म्हणजे जर आपण ह्या सर्वांविषयी जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला रडायची पाळी येईल आणि तेच पाणी फक्त आपल्याला अश्रूंमध्ये पाहता येईल। तर आजच्या या हवामान बदलाच्या अनुषंगाने आपण जो ह्या ठिकाणी हवामान अनुकूल लक्ष्य गट चर्चा केली, तर पाण्या संदर्भात सुद्धा आपल्याला सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी श्री रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।